हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका भरतीवर फोकस करून आरोग्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्नच जाऊ नये. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधीलच प्रश्न दिसावेत या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, ऑर्थोटोल्युडिन टेस्ट ओटी कशासाठी करतात? तर ती पाण्यातील मुक्त क्लोरीनचे प्रमाण तपासण्यासाठी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पाण्यातील मुक्त क्लोरीनचे प्रमाण तपासण्यासाठी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती आरोग्य सेवा सुधारणा समिती नव्हती? पहा, मुदलियार समिती, करतार सिंग समिती, मुखर्जी समिती. या 3 समित्या आरोग्य सेवा सुधारणा संबंधीच्या समित्या आहेत आणि जी केलकर समिती आहे ती आरोग्य सेवा सुधारणा समिती नाही आहे. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, केळकर समिती. समोरचा प्रश्न, भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले होते? 2002 रोजी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 2002. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही? पहा मित्रांनो, त्यामध्ये हिवताप, हत्तीरोग, जपानी मेंदुदा या आजारांचा समावेश होतो. हत्तीरोग, क्षयरोगाचा समावेश होत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, क्षयरोग. समोरचा प्रश्न, मलेरिया हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भाग डॅश डॅश गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करतात. पहा, सिंथेटिक पायरेथ्रॉइड हा कीटकनाशकाद्वारे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, सिंथेटिक पायरेथ्रॉइड या गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करतात. ओके, समोरचा प्रश्न, हत्तीरोग कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? हत्तीरोग हा मच्छराच्या माध्यमातून होतो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, मच्छर. समोरचा प्रश्न, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती उष्मांक ऊर्जा मिळते? 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून 9 कॅलरी उष्मांक ऊर्जा मिळते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 9. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवनसत्व तेलात विरघळणार नाही? पहा, तेलात विरघळणार नाही ते ब आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, ब. ओके, समोरचा प्रश्न, सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? सुजवटी हा कुपोषणाचा आजार प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, प्रथिने. समोरचा प्रश्न, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पहा मित्रांनो, स्कर्वी हा क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, क. समोरचा प्रश्न, मुर्दूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो रे? पहा, मुर्दूस हा आजार ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, ड. आणि ड जीवनसत्व आपल्याला स्त्रोत कोणता आहे तर कोवळे ऊन हा महत्त्वाचा स्त्रोत आहे ड जीवनसत्वाचा. पुढे पाहूया, कुपोषण निर्मूलन करिता ग्राम बाल विकास केंद्र VCDC कुठे भरते? अंगणवाडीमध्ये भरते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, अंगणवाडी. समोरचा प्रश्न, क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून मायक्रोट्युबरकुलोसिस या डॅश डॅशमुळे होतो. पहा मित्रांनो, मायक्रोट्युबरकुलोसिस हा एक जीवाणू आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, जीवाणू. समोरचा प्रश्न, डॉट्स औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते? पहा मित्रांनो, अति महत्त्वाचा प्रश्न आहे हा. डॉट्स औषध प्रणाली ही TB या आजारामध्ये वापरली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, TB. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे एड्स होत नाही? पहा, हस्तांदोलन केल्यामुळे एड्स होत नाही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, हस्तांदोलन केल्यामुळे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती आरोग्य सेवा केंद्र जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखाली नाही? पहा,
तर ते जे ग्रामीण रुग्णालय. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ग्रामीण रुग्णालय हे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखाली नसतं. ओके, समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते? पहा, त्वचेमध्ये दिली जाणारी लस आहे BCG लस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 BCG. समोरचा प्रश्न, गोवरची लस लहान मुलाला कधी देतात? गोवरची लस लहान मुलाला 9 ते 12 महिने या दरम्यान देतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 9 ते 12 महिने. समोरचा प्रश्न, दवाखान्यामध्ये संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात? साहजिक आहे मित्रांनो, संसर्गजन्य टाकाऊ वस्तू आहे तर ती लाल रंगाच्या भांड्यामध्येच टाकली जाईल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लाल. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी अन्नाद्वारे होत नाही? पहा, कोणता आजार दूषित पाणी अन्नाद्वारे होत नाही? तर तो आहे गोवर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 गोवर. समोरचा प्रश्न, डेंग्यूचा आजार डासाच्या कोणत्या प्रजातीमुळे होतो? पहा, डेंग्यू हा एडिस इजिप्ती या डासाच्या प्रजातीमुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 एडिस इजिप्ती. समोरचा प्रश्न, आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा निकष काय आहे? 3000 आदिवासी आणि 5000 बिगर आदिवासी भागात आरोग्य उपकेंद्र स्थापन करू शकतो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 3000 आदिवासी 5000 बिगर आदिवासी भागात. समोरचा प्रश्न, वायू निर्जंतुकीकरणाकरिता काय वापरतात? वायू निर्जंतुकीकरणाकरिता फॉर्मलडिहाइड वापरतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फॉर्मलडिहाइड. समोरचा प्रश्न, स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? स्वाईन फ्लू हा H1N1 या विषाणूमुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 H1N1. समोरचा प्रश्न, नवजात बालकांचे शरीराचे कमी होणारे तापमान हायपोथर्मिया करिता कोणत्या उपचारात्मक पद्धतीचा वापर केला जातो? तर तो कांगारू मदर केअर या उपचारात्मक पद्धतीचा वापर केला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कांगारू मदर केअर. समोरचा प्रश्न, हिवतापाचा उद्रेक झाल्याबाबत खालीलपैकी कोणता निकष नाही? हिवतापामुळे एक मृत्यू होणे हा त्याचा निकष नाही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हिवतापामुळे एक मृत्यू होणे. समोरचा प्रश्न, दक्षता प्रशिक्षण कशाकरिता दिले जाते? दक्षता प्रशिक्षण हे प्रसूती दरम्यान घेण्याची काळजी यासाठी दिले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रसूती दरम्यान घेण्याची काळजी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुने रात्रीच्या वेळी घेणे योग्य असेल? तर तो आजार आहे हत्ती रोग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हत्ती रोग. ओके, समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था माता व बाल आरोग्य सुधारणाबाबत कार्य करते? ती आहे युनिसेफ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 युनिसेफ ही संस्था माता व बाल आरोग्य सुधारणाबाबत कार्य करते. समोरचा प्रश्न, जननी सुरक्षा योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ते आहे योजनेचा उद्देश संस्थात्मक प्रसूती वाढवणे हा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 योजनेचा उद्देश संस्थात्मक प्रसूती वाढविणे हा आहे हे विधान चुकीचे आहे. समोरचा प्रश्न, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची कधी सुरुवात झाली? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात जून 2011 मध्ये झाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जून 2011. समोरचा प्रश्न, WIFS कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात? तर त्या आठवड्यातून एकदा दिल्या जातात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आठवड्यातून एकदा. समोरचा प्रश्न, डिवॉर्मिंग प्रोग्रॅममध्ये जंतुनाशकाच्या गोळ्या किती वेळा दिल्या जातात? डिवॉर्मिंग प्रोग्रॅममध्ये जंतुनाशकाच्या गोळ्या वर्षातून 2 वेळा दिल्या जातात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1
वर्षातून 2 वेळा. समोरचा प्रश्न, किशोरावस्थेतील मुले मुली कोणत्या वयोगटाचे आहेत? किशोरावस्थेतील मुले मुली 10 ते 19 वर्षे वयोगटातील आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 10 ते 19 वर्षे. ओके. समोरचा प्रश्न, MTP कायदा 1971 नुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो? MTP कायदा 1971 नुसार 20 आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 20 आठवडे. समोरचा प्रश्न, गरोदर मातेला कमीत कमी किती वैद्यकीय तपासण्या झाल्या पाहिजेत? गरोदर मातेला कमीत कमी 4 वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 4. ओके. समोरचा प्रश्न, क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते? क्षयरोग प्रतिबंधासाठी BCG लस देण्यात येते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, BCG. समोरचा प्रश्न, रेबीज हा आजार कोणाच्या चावल्याने होतो? रेबीज हा आजार कुत्रा चावल्याने होतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कुत्रा. समोरचा प्रश्न, मीठ याचे केमिकल रासायनिक सूत्र काय आहे? ते आहे NaCl. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, NaCl. ओके. समोरचा प्रश्न, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा डॅश डॅश बदल आहे? बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा भौतिक बदल आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, भौतिक बदल. ओके आहे. समोरचा प्रश्न, द्विबहिर्वक्र समतली बहिर्वक्र हे कशाचे प्रकार आहेत? द्विबहिर्वक्र समतली बहिर्वक्र हे भिंगाचे प्रकार आहेत मित्रांनो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, भिंग. समोरचा प्रश्न, लघुदृष्टी हा कशाचा आजार आहे? लघुदृष्टी हा नेत्रभिंगाचा आजार आहे मित्रांनो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, नेत्रभिंग. समोरचा प्रश्न, ज्या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो त्याला डॅश डॅश म्हणतात? जस्त विलेपन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, जस्त विलेपन. ज्या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ देतात त्याला म्हणतात. ओके. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती अवशेषांगे आहेत? पहा, माकडहाड, आंत्रपुच्छ ही दोन्ही अवशेषांगे आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील A व B. ओके. वरील 1 व 2. समोरचा प्रश्न, पुरुष लिंग गुणसूत्र काय असते? पुरुष लिंग गुणसूत्र असते XY. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, XY. समोरचा प्रश्न, RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे? RNTCP हा कार्यक्रम क्षयरोग नियंत्रणासाठी आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, क्षयरोग. समोरचा प्रश्न, बायोगॅसमध्ये काय असते? बायोगॅसमध्ये असते मिथेन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मिथेन. समोरचा प्रश्न, जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे सर्वात जास्त ऊर्जा स्रोत कोणते? पहा, जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे सर्वात जास्त ऊर्जा स्रोत आहे कोळसा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कोळसा. समोरचा प्रश्न, बेडूक हा डॅश डॅश प्राणी वर्गामध्ये मोडतो? बेडूक हा उभयचर प्राणी वर्गामध्ये मोडतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, उभयचर प्राणी वर्ग. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका भरतीवर फोकस करून आरोग्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण इथे अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्नच जाऊ नये. ओके. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न दिसावेत या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.